नमस्कार CEC मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत डीजीपेचं नवीन जे अपडेट आलेले आहेत त्या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत आणि तुम्हाला त्याच्याबद्दल अपडेट करणार आहोत. तर सुरुवातीला हे एक आहे की प्रत्येक CEC ना आपल्या शॉपवरती अशा प्रकारचं CECचं जे कॉमन ब्रँडिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. सगळ्यांना कंपल्सरीच आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत गुगलला गेल्याच्या नंतर CECचं डीजीपे कसं चालू करतात. आता याच्यामध्ये जे डीजीपे वापरतच नाहीत अशांसाठी पण आपण आज सांगतोय. तर जे डीजीपे वापरत नाहीत त्यांनी पण नीट व्हिडिओ बघून घ्या व्यवस्थित. गुगलला जायचंय. गुगलला गेल्याच्या नंतर तुम्हाला फक्त डीजीपे वेब एवढंच टाकायचं आणि एंटर करायचं. एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला एक नवीन वेबसाईट येईल तिथं एक नंबरलाच. तर त्या वेबसाईटला क्लिक करायचंय. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इनला करायचंय. लॉग इन गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तुमचं CEC ID पासवर्ड टाकायचं आहे. कारण बरेचसे म्हणतात की सर आम्ही अगोदर ॲप वापरत होतो, आता त्यांना माहीतच नाही की अपडेट नवीन काय आलेलं आहे. आणि जे रेग्युलर वापरतात त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट त्याच्यामध्ये आलेलं आहे, ते पण तुम्ही बघून घ्या. आता इथं लॉग इन केलं. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं OTP येईल. आता बघा पहिले ऑप्शन वेगळं येत होतं, आता थोडंसं वेगळं आलेलं आहे. इथं OTP आला. OTP तुमच्या मोबाईलवर येईल. तुम्हाला कधी मेलवर घ्यायचं असेल तर मेलवर पण घेऊ शकता, ज्या केसमध्ये तुम्हाला नसेल किंवा रेंज नसेल अशा ठिकाणी. हे बघा आता हे नवीन थोडंसं स्मार्ट आणि व्यवस्थित केलेलं डीजीपेचं आहे. पटकन ओपन पण झालंय. इथं तुम्हाला इथं बॅलन्स दिसतंय तुमचं, इथं बॅलन्स दिसतं आणि इथं हाईड पण होतंय. त्याच्यानंतर इथं नोटिफिकेशन जे काही असतात ते येतात. आणि हे बघा इथं एक लेटेस्ट जी काही न्यूज आहे डीजीपेच्या रिगार्डिंग ती इथं येते बघा. लेटेस्ट अपडेट अँड्रॉइड ॲप अपडेट. We are requested to update your Android app through this link. म्हणजे सध्या जे हे आहे वेबसाईटचं डीजीपेचं ॲप आहे मोबाईलचं, तर ते प्ले स्टोअरला अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते डाउनलोड दुसरीकडून करायचे. त्याची वेबसाईट दिलेली ते पण आपण हे अगोदर इथलं अपडेट बघितल्यानंतर तुम्हाला ते पण सांगतो मी. तर सुरुवातीला बघितलंय EPSचं ऑप्शन आहे इथं, कॅश विड्रॉल, त्याच्यानंतर इथं मिनी स्टेटमेंट आहे आणि इथं बॅलन्स इन्क्वायरी. हे तीन ऑप्शन. त्याच्यानंतर इथं पे आउट म्हणजे हे जे आपले पैसे आहेत इथले, तर हे पैसे जर आपल्या खात्यावरती घ्यायचे असतील तर इथं पे आउट, तुमचं जे काही खातं दिलेलं असेल त्या हिशोबाने तुमच्या तिथं खात्यावरती ते पे आउट होऊन जातं. त्याच्यानंतर इथं लॉगमध्ये गेल्याच्या नंतर तुमचे जे काही एंट्री आहेत इथल्या, तर इथं तुमच्या सगळे एंट्री इथं दिसतात. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे पासबुक. पासबुकमध्ये तुमचं प्रत्येक एंट्री आणि ट्रान्झॅक्शन जेवढे काही झाले त्याचं एंट्री इथं दिसते. त्याच्यानंतर इथं खाली ज्यांच्याकडे मायक्रोएटीएम आहे त्यांनी ते मायक्रोएटीएम जे असेल ते इथं मॅप करून घेऊ शकता. आता नवीन अपडेट काय आलेलं आहे इकडे बघा. हेच ऑप्शन सेम इथं पण दिलेले आहेत, इथं साईडला पण. आता इथं नवीन हे बघा इथं न्यू म्हणून आले ॲनालिटिक्स. ॲनालिटिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुमचं सगळं टोटल म्हणजे तुम्हाला किती कमिशन भेटलं, एका महिन्यात किती आलं, काय आलं, किती ट्रान्झॅक्शन सक्सेस झाले, किती फेल झाले, याचं सगळंच्या सगळं. आता मी बघा इथं टुडे जर केलं तर टुडे म्हणजे आता सकाळी एक ट्रान्झॅक्शन करून बघितलं तर ते फेल झालं, तर टोटल ट्रान्झॅक्शन एक आणि फेल्ड एक ट्रान्झॅक्शन, असं इथं तुम्हाला सगळं डिटेल दिसेल. इथं सक्सेस ट्रान्झॅक्शनचं तुमचं कॅटेगरी पण येईल, इथं कमिशन किती ते पण दाखवल आणि इथं TDS तुमचा किती कटलाय तो पण दाखवल, जेणेकरून तुम्हाला तिथं तुमचं जे काही डीजीपेचं अपडेट आहे ते सगळं याच्यामध्ये ॲनालिटिक्स तुमचं होऊन येईल. इथं 1 दिवसाचं आहे, त्याच्यानंतर 1 आठवड्याचं, 1 महिन्याचं आणि कस्टम रेंजमध्ये तुम्हाला ज्या रेंजमध्ये पाहिजे त्या रेंजमध्ये इथून तुम्ही तुमचा रिपोर्ट काढू शकता. तर हे नवीन आलेलं अपडेट ॲनालिटिक्सचं डीजीपेच्या रिगार्डिंग. आता ज्यांना डीजीपेचं मोबाईलचं ॲप अपडेट घ्यायचं आहे, सध्या प्ले स्टोअरला नाही आहे, पण ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही इथून कॉपी करा किंवा इथं डायरेक्टली टाका. इथं डीजीपेचं आहे बघा, डीजीपे क्लाउड म्हणून आपली वेबसाईट आहे. पहिले पण इथंच आपल्याला ॲप भेटायचं. हे बघा इथं वेबसाईट तीच आहे dgpcloud.cec.in. हे बघा इथून जर कॉपी केली, कॉपी करून इथं टाका. इथं टाकल्याच्या नंतर हे बघा जे काही नवीन अपडेट आहे इथं पण दाखवतंय. इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला डीजीपेचं इथं डाउनलोड म्हणून ऑप्शन येत आहे आणि
इथं डीजीपेचं प्ले स्टोअरवरचं जे ॲप आहे ते भेटेल तुम्हाला, आणि इथं आज जे काही लेटेस्ट RD सर्व्हिस असतात ते सगळ्या इथं तुम्हाला इथून डायरेक्टली लिंक भेटतात त्याच्या. इथं बघा, इथं डाउनलोडला गेलात, डाउनलोड डीजीपे केल्यानंतर हे बघा इथं डीजीपे फॉर अँड्रॉइड 3.1 व्हर्जन नवीन, आणि इथून ते डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर ते मोबाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड होईल, आणि तिथून पुन्हा जे असं हे जे ॲप आहे ह्याच्यानुसार ते पण तुमचं चालू होतंय. आता इथं बघा, कॅश विड्रॉलला केल्यानंतर पहिले इथंच ऑप्शन आपल्याला अगोदर कोणतीच काय ते सिलेक्ट करता येतात, फिंगरप्रिंट, आयरिस वगैरे. इथं क्लिक केल्यानंतर तुमचं हे बघा लोकेशनचा बी प्रॉब्लेम तुमचा हे होऊन जातो त्यात. तर अशा प्रकारे हे डीजीपे तुम्ही वापरू शकता, कारण की डीजीपेला बाकीच्या ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त कमिशन आपल्या डीजीपेलाच आहे. आणि याच्यामध्ये पैशाचं कोणी म्हणतं पैसे सर त्याचं प्रॉब्लेम असतं काय असतं, तर तेच लोक जे म्हणतात प्रॉब्लेम आहे त्यांनी कधी वापरलेलंच नसते. आता आपल्याकडे जवळपास काही असे वेळी त्यांचे डेली 2 ते 2.5-3 लाखापर्यंत डेली ट्रान्झॅक्शन आहेत, महिन्याची नाही, डेली ट्रान्झॅक्शन आहेत, आणि ते डीजीपे वापरतात. त्याच्यामुळे डीजीपेला काही कसली अडचण नाही, काहीच नाही. तर असे हे लिंकवरून तुम्ही डीजीपे आपलं जर नसेल तर उद्याच्याला, आता 2 दिवसांनी उद्याच्यालाच शक्यतो PM किसानचे पैसे येणार आहेत, तर ते पैसे तुम्ही तुमच्या डीजीपेवरून काढून लोकांना देऊ शकता. आणि त्या प्रोग्रामसाठी सायंकाळी 5 वाजता प्रोग्राम होणार आहे, तर त्या प्रोग्रामसाठी तुम्ही जवळचे जे काही 50-60 जण लोक असतील त्यांना एका जागेवर बसून तो प्रोग्राम दाखवा, म्हणजे त्यांना ते पैसे यायला चालू होतील, आणि त्याचे फोटो काढून दिलेल्या लिंकवरती अपलोड करा. ठीक आहे, धन्यवाद.